हाय एव्हरीवन, वेलकम टू एसपी क्रिएशन. आज आपण ही क्रोशाची सुंदर अशी हेअर एक्सेसरीज बनवायला घेतो आहे आणि खूप छान दिसते ती आणि पटकन होणारी आहे. अगदी बिगिनर्सला पण पटकन येईल. आता क्रोशाची सनफ्लॉवरची आहे म्हणून सनफ्लॉवरला लागणारे मी 2 कलर घेतलेली आहेत, ब्राऊन आणि येलो. 4 नंबरचं हुक घेतलेलं आहे आणि कात्री घेतलेली आहे. आता हुकचं तुम्ही चेंज करू शकता, 3.5 पण चालेल ॲक्रेलिक वूलला. त्यासाठी अशा पद्धतीने मी मॅजिक सर्कल घेतला आहे. थ्रेड बघितला असेलच मी कसा घेतला आणि एक चेन मी घेतली आहे. मॅजिक सर्कल अगदी सोपं असतं करायला. 1-2दा प्रॅक्टिस केली की येईल. आता मी इथे चेन घेते आहे आणि चेन घेतल्यानंतर मी त्याच्या आतूनच 6 सिंगल क्रोशा घेते आहे अशा पद्धतीने. बघा 6 सिंगल क्रोशा करून सर्कलमधूनच 6 सिंगल क्रोशा मी करून घेणार आणि फर्स्ट जो राउंड आहे तो मी क्लोज करणार. 6 झाल्यानंतर 6 सिंगल क्रोशे आता माझे झालेले आहेत आणि मग मी फर्स्ट राउंड मी तिथे हे सर्कल ओढून घेतलं मी, सो दॅट आतमध्ये मॅजिक सर्कलचा जो फायदा असतो की मध्ये गोल राहत नाही, ते तसं राहत नाही. अदरवाईज तुम्ही इथे आता मी क्लोज करते आहे. अदरवाईज तुम्ही 3 चेन घेऊनही सर्कल करू शकतात. मधलं सर्कल आणि मग 6 सिंगल क्रोशे तर सर्कलमध्ये घालू शकतात. पण याच्यामध्ये बघा सर्कल राहतच नाही आतमध्ये. आता पुढचा राउंड करायला मी काय करते आहे, तिथे मी स्टिच मार्कर लावून घेते. एकदा इथे खाली लावून घ्या खालच्या ह्याला आणि सुरुवात करा किंवा एक चेन घेऊन एक चेन घ्या आणि मग तुम्ही तिथे स्टिच मार्कर लावा. स्टिच मार्कर याच्यासाठी की आपल्याला ओळखायला येत नाही की आपला हात सेस आहे. इथूनच आपण स्टार्ट केलेला आहे. जनरली आपण जेव्हा बऱ्याचदा क्रोशा म्हणजे बराच कालावधी जातो क्रोशा करून तेव्हा आपल्याला लक्षात येतं. बघा अशा पद्धतीने लावलं तरी देखील चालेल. बराच कालावधी गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे हा राउंड इथे संपलेला आहे. पण सुरुवातीचे जे कोणी करत असेल त्यांच्या लक्षात येत नाही सिंगल क्रोशाला म्हणून. आता इथे काय माहितीये का, इन्क्रीज राउंड आहे. तो म्हणून आहे ना प्रत्येक स्टिच मधून 2-2 सिंगल क्रोशा काढायचे. म्हणजे आधी आपण 6 घेतलेले होते. आता इथे एकाच स्टिच मधून 2 म्हणजे 6 घेतले होते तर आता इथे किती होणार आहेत, 12 तुमचे तयार होतील. प्रत्येक स्टिच मधून 2-2 काढायचे आहेत. बघा आता इथून पण प्रत्येक स्टिच मधून हा एक घेतला सिंगल क्रोशा आणि मग दुसरा. अशा पद्धतीने प्रत्येक स्टिच मधून 2-2 काढायचे आहेत. म्हणजे आपले किती होतील टोटल, 12 सिंगल क्रोशा इथे दुसऱ्या राउंडला तयार होतील. आणि अशा पद्धतीने आता हा राउंड कंप्लीट करायचा आहे. आता आता स्टिच मार्क मी काढून टाकलेला आहे आणि बरोबर तिथून मी आता स्लिप स्टिच घेते आहे आणि माझे 12 सिंगल क्रोशा देखील पूर्ण झाले. हे बघा अशा पद्धतीने आता तिसऱ्या राउंडला सुरुवात केली मी. परत तिथे मी 2 पहिल्याच वेळेस एक सिंगल क्रोशा घेतला आणि मग तिथेच एक दुसरा सिंगल क्रोशा घेतला आहे. आता स्टिच मार्कर परत लावून घ्या तुम्हाला कळत नसेल तर. आता इथे इन्क्रीज राउंड आहे पण एका याच्यामध्ये 2 आणि त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा काढायचा आहे. म्हणजे एका स्टिच मधून 2दा घ्यायचा आहे त्याच स्टिचमध्ये अजून एकदा, त्यानंतर त्याच्या पुढच्या याच्यामध्ये एकच सिंगल क्रोशा, परत पुढच्या याच्यामध्ये 2 सिंगल क्रोशा, एकाच स्टिच मधून 2 सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्या स्टिच मधून एक सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्या मधून परत 2 सिंगल क्रोशा. अशा रीतीने तुमचे 18 सिंगल क्रोशा इथे तयार होणार आहे. आता आपण 18 सिंगल क्रोशे इथे झालेत आणि मी स्टिच मार्क काढून मी ते जे पहिला सिंगल क्रोशा घेतला होता त्याला मी स्लिप स्टिच अशा पद्धतीने घेईल. आता हा माझा तिसरा राउंड कंप्लीट झाला आहे. चौथ्याला मी परत एक चेन घेतली आणि तिथेच मी एक क्रोशा टाकून घेतलेला आहे, एक सिंगल क्रोशा. आता पुढचा देखील इन्क्रीजच राउंड आहे कारण आपल्याला ते सर्कल जे मधलं सर्कल आहे फुलाचं ते मोठं करायचं आहे. आता इथे एक घेतला, मग त्यानंतर पुढच्या ह्याच्यातून एक सिंगल क्रोशा, त्या पुढच्यातून परत एक सिंगल क्रोशा आणि मग त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये 2 सिंगल क्रोशा. परत त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये एका स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा, पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये एका स्टिचमधून 2 सिंगल क्रोशा, एका स्टिचमधून 2, परत त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये 1, मग 1, मग परत 2. म्हणजे हा पॅटर्न तुमचा 1, 1 मग इन्क्रीज 2. मग परत एक सिंगल क्रोशा, एक सिंगल क्रोशा पुढच्या स्टिचमधून, त्याच्या पुढच्या ह्याच्यातून 2. अशा पद्धतीने इन्क्रीज राउंड आहे. आता या चौथ्या राउंडला पूर्णपणे तसंच करायचं आहे.
एका स्टिचमध्ये सिंगल क्रोशा, दुसऱ्यामध्ये पण सिंगल क्रोशा आणि तिसऱ्यामध्ये दोन सिंगल क्रोशा, म्हणजे एक एक आणि दोन अशा पद्धतीने हा फोर्थ राऊंड कंप्लीट करायचा आहे. आता स्टिच मार्क काढून घ्यायचा आणि स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता इथे तुमचे 24 सिंगल क्रोशा तयार होतील. आता परत पुढचं सुरू केलं, एक चेन घ्यायची आणि त्याच स्टिच मध्ये एक सिंगल क्रोशा घ्यायचा. आता आधीच्या याला पण इन्क्रीज राऊंड होता, तसाच आता हा पण इन्क्रीज राऊंड आहे. या राऊंडला देखील आपण एका स्टिच मध्ये सिंगल क्रोशा, दुसऱ्यामध्ये पण सिंगल क्रोशा, त्यानंतर तिसऱ्यामध्ये देखील सिंगल क्रोशा घेतो आणि मग फोर्थ स्टिच मध्ये एकाच स्टिच मधून दोन सिंगल क्रोशा घेतो, एकाच स्टिच मधून दोन. हे बघा अशा पद्धतीने. अशा पद्धतीने हा 5वा राऊंड करायचा आहे. एक सिंगल क्रोशा, परत पुढच्या स्टिच मध्ये दुसरा सिंगल क्रोशा, त्याच्यानंतरच्या स्टिच मध्ये सिंगल क्रोशा आणि मग दोन सिंगल क्रोशा. अशा पद्धतीने एक 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 दोन. आधी दोन सिंगल क्रोशा होते, आता दोन नाही घालायचे आहेत, तीन सिंगल क्रोशा आणि मग एक डबल, म्हणजे दोनदा एका स्टिच मधून दोनदा काढायचा आहे. एका स्टिच मध्ये अशा पद्धतीने हा राऊंड आपण पूर्ण करून घेतो आहे. आता बघा 6च्या पाड्यातलं तुम्ही घेतलंय, त्यामुळे 6, 12, 18, 24 आणि आता या राऊंडला तुम्हाला 30 सिंगल क्रोशा मिळतील. परत आपण स्टिच मार्कर काढून तिथे स्लिप स्टिच घेतो आहे. अशा पद्धतीने हे आपण पूर्ण करतो आहे हा राऊंड. हा राऊंड पूर्ण करायचा अशा पद्धतीने आणि आता पुढच्या राऊंडला आपण सुरुवात करतो. पुढच्या राऊंडला प्रत्येक स्टिच मध्ये एक एकच घ्यायचा आहे. प्रत्येक स्टिच मध्ये एक एक सिंगल क्रोशा घेत जायचा आहे. म्हणजे इथे काहीच दुसरं करायचं नाही, एक एक सिंगल क्रोशा घेऊन आपण हा राऊंड कंप्लीट करतो. स्टिच मार्कर लावून घेतलं तरी चालेल, तुमच्या आता लक्षातही यायला लागलं असेल. अशा पद्धतीने पूर्ण हा राऊंड करून घ्या. हे बघा आता हे पूर्ण झालेलं आहे आणि मी थ्रेड कट करते. अशा पद्धतीने हे माझं पूर्ण झालेलं आहे आणि आता सेम मला दुसरा अजून एक करून घ्यायचा आहे खालच्या बाजूने. आता इथे मी खालच्या बाजूला ब्राऊन कलरच घेते आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खालच्या बाजूला ग्रीन कलर घेतला सनफ्लॉवरला तरी देखील चालेल. मी आता इथे ब्राऊनच घेते, कारण ते उलट पुलट झालं तर ते वेगळं नको दिसायला, म्हणून मी इथे ब्राऊनच कलर घेतला. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खालच्या बाजूला ग्रीन कलर घ्या आणि सूर्यफुलासाठी येलो वूल. आता पाकळीसाठी आपण हा येलो कलर घेतलेला आहे. तो आता या दोन्ही गोलांच्या मधून मी बरोबर हा थ्रेड ओढून घेते आहे. बघा अशा पद्धतीने बरोबर दोन्ही गोलांच्या मधून घ्यायचा आहे, म्हणजे ती पाकळी दोन्ही गोलांना मिळून होईल. आणि मग त्यानंतर मी आता इथे बरोबर दोन चेन घेतल्या. दोन चेन घेतल्यानंतर नेक्स्ट स्टिच मध्ये मी एक डबल क्रोशा घेते आहे. डबल क्रोशाला एकदा यान ओव्हर करायची, त्यात नेक्स्ट स्टिच मध्ये जायचं, परत यान ओढून घ्यायची, मग दोनातून एक, परत यान घेऊन दोनातून एक, मग नंतरचा ट्रिपल क्रोशाला दोनदा गुंडाळायचं, मग दोनातून एक आणि दोनातून एक, मग एक चेन, मग परत हा ट्रिपल क्रोशा मी घेतला आहे. मग असं ट्रिपल घेतल्यानंतर परत एक डबल क्रोशा, हे सगळं एका स्टिच मधून करायचं आहे. आणि मग पुढे दोन चेन घेऊन नेक्स्ट स्टिचला जायचं आणि स्लिप स्टिच. ही झाली माझी एक पाकळी. आता दुसऱ्या पाकळीला परत दोन चेन, त्यानंतर दोन्ही याच्यातून दोन्ही गोलातून नीट पद्धतीने बघा, एकावर एक ठेवला ती येतं, पण मी तुम्हाला मुद्दाम असं करून दाखवलं. एक डबल क्रोशा नेक्स्ट स्टिच मध्ये, त्याच्यामध्येच एक ट्रिपल क्रोशा, एक चेन आणि मग ट्रिपल क्रोशा. बघा दोनदा गुंडाळायचं, त्यात टाकायचं, मग परत यान घ्यायची, दोनातून एक, यान घ्यायची, दोनातून एक, यान घ्यायची, दोनातून एक, परत तिथे डबल क्रोशा, म्हणजे एकाच. मग पुढचं दोन चेन घ्यायच्या आणि खालती नेक्स्ट स्टिच मध्ये स्लिप स्टिच. ही झाली तुमची दुसरी पाकळी. म्हणजे तुम्ही करताना कसं करता ते, दोन चेन, त्याच्या नेक्स्ट स्टिच मध्ये तुम्ही करतात आहे एक डबल क्रोशा, एक ट्रिपल क्रोशा, त्यानंतर चेन, एक ट्रिपल क्रोशा,
आणि एक डबल क्रोशा त्या एका चेन मधून एवढं घेतलं तुम्ही एका स्टिच मधून 2 चेन आणि पुढच्या स्टिच मध्ये स्लिप स्टिच. अशा पद्धतीने तुम्ही पाकळ्या करून घ्यायच्या आहेत पूर्ण ह्या सूर्यफुलाच्या. लास्ट पाकळीला आता आपण भेटूच. लास्ट पाकळीपर्यंत मी आता हे करते बघा. आता शेवटच्या पाकळीला यायचं आणि ते जॉईन करून टाकायचं. परत 2 चेन घ्यायचं आणि खालती स्लिप स्टिच घ्यायचं. अशा पद्धतीने हे वरचं सूर्यफूल माझं तयार करून झालं आहे. थ्रेड कट करायचा आणि मागे लपवून टाकायचा. बाकी काहीच नाहीये. परत एकदा मी सांगते, एका पाकळीसाठी एका स्टिच मधून 2 चेन, नेक्स्ट स्टिच मध्ये एक डबल क्रोशा, एक ट्रिपल क्रोशा, चेन, एक ट्रिपल क्रोशा, एक डबल क्रोशा, परत 2 चेन घेऊन नेक्स्ट स्टिचला जायचं. अशा पद्धतीने ते पाकळी पूर्ण करायची आणि मग फूल. आता आपण पुढचं करायला घेतो आहे. आता पुढचं पण छोटं फूल करायला घेतलं, त्याच्यासाठी पण आपण घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण मॅजिक सर्कल करून घेतो आहे. मॅजिक रिंग केली. अशा पद्धतीने मॅजिक रिंग करायची बरोबर बोटावरती ठेवून आणि आतमध्ये जर नसेल जमत तर अशा पद्धतीने करा आणि थ्रेड हा काढून घ्या. पण ते खूप मोठं सर्कल होतं म्हणून बोटाने केलं तर ते छोटंसं सर्कल होतं. म्हणून मी तुम्हाला बोटाचं दाखवते. पण असंही केलं तरी देखील चालेल जर तुम्हाला येत नसेल तर. आता हे बघा अशा पद्धतीने हे मी दाखवते तुम्हाला की ते तसं केलं ते कसं होतं. पण तुम्ही बोटानेच करा. हे बघा अशा पद्धतीने देखील हे सर्कल तयार होत आहे. पण एवढा दोरा वेस्ट जातो त्याच्यामध्ये म्हणून मी तुम्हाला बोटानेच दाखवते. बघा मॅजिक सर्कल परत एकदा अशा पद्धतीने फक्त थ्रेड ठेवायचा आणि आतून हे फक्त थ्रेड ओढून घ्यायचं आतल्या. बस झालं मॅजिक सर्कल तयार. त्यानंतर आतमध्ये ह्या सर्कलच्या मध्ये मी बरोबर 5 सिंगल क्रोशा घेते आहे. मला 5च पाकळ्या हव्यात म्हणून मी 5च सिंगल क्रोशा याच्यातून घेतल्या आणि मग मी हा थ्रेड ओढून घेतला. थ्रेड ओढल्यावरती पुढच्या याच्यामध्ये मी स्लिप स्टिच घेते आहे. बस झालं. आता त्याचा पुढचा इन्क्रीज राउंड आहे. सो प्रत्येक जसं आपण पहिल्या फुलाला केलं तसंच याच्यामध्ये इन्क्रीज राउंड असल्यामुळे प्रत्येक स्टिच मधून 2-2 घ्यायचे. प्रत्येक स्टिच मधून 2 सिंगल क्रोशा म्हणजे 10 सिंगल क्रोशा तयार होतील. प्रत्येक ह्याच्यातून 2-2 घ्या म्हणजे 10 तुमचे तयार होतील. आणि त्याच्या पुढच्या याच्यामध्ये अशा पद्धतीने हे तुम्ही जॉईन करून घ्या. आता त्याच्या पुढच्या याच्यामध्ये पण इन्क्रीज राउंड आहे. त्याच्या पुढच्या याच्यामध्ये एक सिंगल क्रोशा एका स्टिच मध्ये, त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये 2 सिंगल क्रोशा, परत त्याच्या पुढच्या याच्यामध्ये एक सिंगल क्रोशा व 2 सिंगल क्रोशा, एक सिंगल क्रोशा आणि त्याच्या पुढच्या स्टिच मधून एकाच स्टिच मधून 2 सिंगल क्रोशा, परत पुढच्या स्टिच मधून एक सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्या चेन स्पेस मधून 2 सिंगल क्रोशा. अशा पद्धतीने ते पुढचं जे आहे ते मधलं सर्कल तुम्ही पूर्ण करायचं पुढच्या छोट्या फुलाचं. आणि त्यानंतर आहे तर आपण पाकळी बनवायला घेऊया. सेम येलो कलर घ्यायचा पाकळी बनवण्यासाठी. आता हे सर्कल मी क्लोज करून घेतलं आणि झाल्यानंतर हा राऊंड मी क्लोज केला आणि हा राऊंड झाल्यानंतर आता मी पाकळी बनवायला घेते. सेम पाकळी बनवायला तुम्ही काय करायचं आहे, येलो थ्रेड घ्यायचा आणि इथे तुम्हाला डबल करायची गरज नाही आहे. इथे तुम्ही सिंगल जरी घेतलं तरी चालेल आहे. डबल करण्याची इथे गरज नाही. आता याच्यामधून काय करायचं, सेम मी येलो कलरचा थ्रेड काढून घेतला आणि आता इथे देखील करताना मी काय एक चेन घेतली आणि आता नेक्स्ट स्टिच मध्ये जाते मी आणि तिथून मी स्लिप स्टिच घेतली आणि 2 हे चेन घेतल्या. आता त्या स्टिच मध्ये मी एक डबल क्रोशा घेतला. आता दुसऱ्या स्टिच मध्ये नाही घेतली, दुसऱ्या स्टिच मध्ये गेली आणि तिथे मी ट्रिपल क्रोशा घेतली आहे बघा. त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये जाऊन दोनातून एक, दोनातून एक आणि दोनातून एक अशा पद्धतीने ट्रिपल क्रोशा, एक चेन, ट्रिपल क्रोशा त्याच चेन मधून मी घेतलेला आहे. आता त्याच्या पुढच्या ह्याच्यात जायचं, तिथे मी डबल क्रोशा घेते पुढच्या स्टिच मध्ये जाऊन आणि 2 चेन घेतल्या, 2 आणि तिथे स्लिप स्टिच घेतलेली आहे. आता ह्या फुलाला मी हे असं केलंय हा. आता परत पुढच्या ह्याच्यात जायचं, पुढच्या ह्याच्यामध्ये परत स्लिप स्टिच घ्यायची आणि दुसरी पाकळी सुरू करायची. अशी ही एक पाकळी तयार झालेली आहे. आता पुढच्या ह्याच्यात जाऊन पुढच्या स्टिच मध्ये जाऊन परत पाकळी सुरू, 2 चेन, त्याच्यातूनच एक खांब, एक डीसी, त्याच्या पुढच्या नेक्स्ट ह्याच्यामध्ये ट्रिपल क्रोशा, नेक्स्ट चेन मध्ये ट्रिपल क्रोशा
अशा पद्धतीने ट्रिपल क्रोशा घ्यायचा, एक चेन आणि त्याच स्टिच मधून अजून एक ट्रिपल क्रोशा. ट्रिपल क्रोशाला दोनदा घ्यावी लागतं. दोनातून एक, परत दोनातून एक आणि परत दोनातून एक. परत तर एक डबल क्रोशा नेक्स्ट याच्यातून, नेक्स्ट स्टिच मध्ये एक डबल क्रोशा, 2 चेन घेऊन त्याच याच्यामध्ये स्लिप स्टिच. आणि आता पुढच्या स्टिच मध्ये जायचं, स्लिप स्टिच घ्यायचं पुढच्या पाकळीसाठी. आता पुढची पाकळी सुरू. परत 2 चेन, त्याच स्टिच मध्ये एक डबल क्रोशा, त्याच्या पुढच्या चेन स्पेस मध्ये एक ट्रिपल क्रोशा, एक चेन, एक ट्रिपल क्रोशा, त्याच्या पुढच्या याच्यामध्ये एक डबल क्रोशा, पुढच्या स्टिच मध्ये एक डबल क्रोशा, 2 चेन घेऊन स्लिप स्टिच. अशा पद्धतीने ही पाकळी पूर्ण करायची आहे. त्या मोठ्या सूर्यफुलाला आपण एका स्टिच मधून घेतलेलं होतं. एक डबल क्रोशा, एक ट्रिपल क्रोशा, एक चेन, एक ट्रिपल क्रोशा, एक डबल क्रोशा. छोट्याला तसं करायचं नाही. छोट्याला अशा पद्धतीने 5 पाकळ्या आपण करून घेऊया. आता ह्या 3 झालेल्या आहेत, 5 पाकळ्या मी करून घेते. हे बघा, आता ह्या 3 पाकळ्या झाल्यात. आता चौथी आणि 5वी सेम मी करून घेते आहे. अशा पद्धतीने मी हे एक फुल केलेलं आहे. आता पुढच्या पण 2 पाकळ्या करून घेते आणि स्लिप स्टिच घेऊन हे एक फुल करते मी. आता हे एक फुल झालंय माझं आणि मग मी आता हे मागचे थ्रेड वगैरे कट करून घेते. आता हे अशाच पद्धतीने तुम्हाला अजून 4 फुलं लागतील. म्हणजे मी इथे 5च केलेत लटकन म्हणून. अदरवाईज तुम्हाला 6 करायचे असतील तर तुम्हाला 6 फुलं लागतील. आता तो चॉईस तुमचा आहे. मी इथे 5च केलेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने हे फुल झाला आहे. मग हे झाल्यानंतर बरोबर मी याच्यामधून ही स्लिप स्टिच, हे थ्रेड कट करून याच्यामधून ओढून घेतलेलं आहे आणि मी हे झालंय. मग आता 5 फुलं करून मी काय करते आहे, लटकन करायला मी परत ब्राऊन कलरचा थ्रेड घेतला. 5 फुलं लागणार आहेत तुम्हाला. ब्राऊन कलरचा थ्रेड घेतला, सुई बरोबर मध्ये घालायची याच्या आणि याच्यामध्ये घालून बरोबर मी चेन घेते आहे. मागूनच घालायची, बरोबर मागच्या साईडने त्या गोल याच्यामधून घ्यायचं बरोबर आणि तो ब्राऊन कलरचा थ्रेड काढून मी 55 चेन घेते आहे. 55 साखळ्या घ्यायच्या आहे. 55 सगळ्यात लहानसाठी. हा, आता हे तुम्ही तुमच्या हाईट नुसार ठरवा, तुमच्या केसांच्या हाईट नुसार. मग तुमची हाईट, केसांच्या हाईट नुसार तुम्ही हे ठरवा की कसं करायचं ते. कारण हे सगळं तुम्हाला करायचं आहे आणि तुमच्या केसांना ते किती लांबीचं हवं आहे ते तुम्ही बघा. आता मी इथे 3 लहान, मोठं, लहान लहान करते. सगळ्यात लहान मी 55 साखळ्यांचा तयार करते आहे. आणि मग मी थ्रेड कट करून घेते. आता याच पद्धतीने मला पुढच्या पण मला करायच्या आहेत. पुढचं पण मी बरोबर घेते हे करायला. एक मधलं मी घेतलं आहे 80 साखळ्या घेतल्या सगळ्यात मधल्याला. त्याच्या दोन्ही साईडला मी 65 साखळ्या घेतल्या आणि सगळ्यात लहान 55 साखळ्या घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने मी हे तयार करते आहे आणि ते मधलं फुल मध्ये लावेल आणि मग हे खालती हे लावून टाकेल मी. हे बघा, हे सगळ्यात मोठं जे घेतलंय ना त्याला मी 80 साखळ्या घेतल्या. साईडच्या दोनला मी, जे साईडचे 2 घेतले त्याला 65 साखळ्या घेतल्या आणि 65 चेन घेतल्या आणि त्याच्या सगळ्या साईडला जे आहेत त्याला 55 चेन घेतलेले आहेत. आणि आता हे फुल मी असं लावून गेला की झालं माझं तयार. आता पाठीमागच्या साईडने फक्त जे मागच्या साईडने जे आपण ठेवलेले होते ते शिवून घ्यायचे आहेत. स्टिच करून घ्या किंवा तुम्ही क्रोशाच्या सुईने तुम्ही काढलं तरी देखील चालणार आहे किंवा सुई दोरा घेऊन, सुई घेऊन दोऱ्यामध्ये लोकर ओवायची आणि त्याच्यानेच तुम्ही मागे शिवलं तरी देखील चालेल. फक्त करताना ते जरा लांब लांब अशा पद्धतीने शिवा की स्टिच करा. व्यवस्थित थ्रेड तोच आतमध्ये घ्यायचा. असा तुम्ही क्रोशाच्या निडलने देखील आतमध्ये तुम्ही लावून गाठ मारू शकता किंवा साध्या निडल मध्ये तुमचा थ्रेड जर असेल त्यातून तुम्ही घेतलं तरी देखील चालेल. अशा पद्धतीने हा थ्रेड मी लावून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सगळे थ्रेड इकडे लावून घ्या. जरा लांब लांब लावा म्हणजे
लावा. बघा अशा पद्धतीने हे पूर्ण पाठीमागून लावून घ्या. अशा पद्धतीने मी पाची हे लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे घट्ट करा. थ्रेड कट करून टाका पाठीमागच्या साईडने की तयार झालं तुमचं सुखान छानपैकी. केसांना पण खूप सुंदर दिसतं आणि तुम्ही हे नक्की करून बघा. तसं खूपच सोपं आहे. जेवढं जसं मी सांगते तसं करत गेला ते चुकण्यासारखं अजिबात काही नाही आहे. आता इथे तुम्ही हेअर क्लिप अशा पद्धतीने लावू शकता किंवा रबर देखील तुम्ही इथे लावू शकता. आता हे क्लिपला लावलं तरी देखील चालेल. मध्यभागी व्यवस्थित स्टिच तुम्ही रबर लावून स्टिच केलं तरी देखील चालेल किंवा ग्लूगनने किंवा ग्लूने लावलं तरी देखील चालणार आहे. बघा अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे. केसांवरती दिसायला खूप सुंदर दिसतो. नक्की करून बघा तुम्ही आणि आवडलं तर सांगा. आणि मैत्रिणींनो, असाच मला सपोर्ट करतात त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि माझं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा ज्यांना क्रोशा येतं त्यांच्याबरोबर. आणि तुम्ही देखील हे नक्की करून बघा आणि असंच मला सपोर्ट करा त्याबद्दल थँक्यू. थँक्यू व्हेरी मच फॉर सपोर्टिंग.